इंग्लिश अवघड नाहीये. काय होतं की आपण मोस्टली मुलं जे महाराष्ट्रातली स्पर्धा परीक्षा करतात ना, तर ती बघा की ग्रामीण भागातले आहेत. ग्रामीण किंवा दुष्काळी भागात, जसं की मी पण बिलॉंग करतो, मानखाटा माझा दुष्काळी भाग आहे. तर ह्यातल्या मुलांना काय असतं की शाळेत, जिल्हा परिषद शाळेत शिकलेली मुलं आपण, त्यांना काय वाटतं की लहानपणापासून त्यांना इंग्लिश कधी ना टीव्ही बघितलंय, शहरातल्या मुलांना इंग्लिशचं बोलता पण येतं, समजतं पण. आता आम्ही कधी बघितलंच नाही इंग्लिश काय असतं काय नाही ना, आमच्या शिक्षकांना मोस्टली शिकवायचं नसतंय. तुम्ही बघायला गेलं तर शिक्षकांना शिकवायचं नाही इंग्लिश. तर आम्हाला ती पास्ट टेन्स, प्रेझेंट टेन्स आणि फ्युचर टेन्स, इज, वॉज आणि विल ह्याच कन्फ्युजन व्हायचं की शाल काय लावायचं कधी कधी काय. तर पण मला पण असं वाटायला लागलं की यार इंग्लिश अवघड आहे म्हणून. माझं पण काय झालं, प्रीला इंग्लिशला कमी स्कोर आलता. मग मला वाटायला लागलं की यार मला भीतीच होती इंग्लिश, की आपलं व्हायचं नाही म्हणून, कारण इंग्लिश केलं पाहिजे. मग मी 3 महिने ते इंग्लिशचा खूप अभ्यास केला. मला काय लक्षात आलं की ही इंग्लिश खूप इझी आहे म्हणून. म्हणजे तुम्हाला मी मुलांना अजूनही सांगतो की मुलांना तुम्हाला इंग्लिश लिहायचं नाही आहे. ही स्पर्धा परीक्षा अशा नाहीत की तुम्हाला इंग्लिश लिहायचंय म्हणून. तुम्हाला इंग्लिश समजून घ्यायचंय, अंडरस्टँड करायचे आणि इंग्लिशचे क्वेश्चन सॉल्व्ह करायचे. तुम्हाला एवढीच इंग्लिश शिकायचंय. तुम्हाला ना बोलायचंय ना काय करायचं, तुम्हाला कोण बोलायला लावणार नाही, लिहायला लावणार नाही. मग मला लक्षात आलं की तुम्ही जर इंग्लिश वाचत राहिला रोज थोडं थोडं 1 तासभर आणि ओकॅब जरी पाठ केलं, तर तुमचं इंग्लिश खूप इझी आहे. जे की कोणीही इंग्लिश, म्हणजे मी सांगेल की मला 10वीला इंग्लिशला 64 मार्क आहेत. म्हणजे ती 20-30 मार्क ते तोंडी मार्क जास्त सोडली तर मला एवढे कमी मार्क पडलेले होते. जर माझ्यासारखा जर इंग्लिशला चांगली मार्क पडत असेल तर कोणी इंग्लिश करू शकतो, म्हणजे इझिली अभ्यास करून. हार्डवर्क पाहिजे फक्त त्यामध्ये.